शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता 2025 मध्ये हे कार्ड काढलं तरच पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच या योजनेत कोणकोणते बदल करण्यात आले आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आमच्या या चॅनलवरील व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने 2019च्या लोकसभा निवडणुकापूर्वी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेची सुरुवात केली। पीएम किसान या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो। परंतु शेतकरी बांधवांना दिली जाणारी ही आर्थिक मदत एका टप्प्यात मिळत नाही, तर ही रक्कम 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जात आहे। तसेच प्रत्येक 4 महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होत असतो। पीएम किसान या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात एकूण 18 हप्ते जमा झाले आहेत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला आहे अशा शेतकरी बांधवांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 36,000 रुपये मिळाले आहेत। तसेच दुसरीकडे या योजनेचा 19वा हप्ता हा फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा होणार अशी माहिती समोर आली आहे। परंतु शेतकरी बांधवांना 2025 मध्ये आता या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। त्यामुळे मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांनी हे कार्ड नक्की काढा, अन्यथा तुम्हाला 2025 मध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा जो 19वा हप्ता आहे हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यामुळे हे कार्ड तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान या योजनेचा 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता। म्हणजेच आता या योजनेचा लाभ जमा होऊन 3.5 महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे। म्हणून आता या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी अखेरीस शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती समोर आली आहे। अशातच आता पीएम किसान या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक नवीन अट लागू करण्यात आली आहे। आता 1 जानेवारी 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा नव्याने लाभ घ्यायचा आहे आणि ज्यांनी यापूर्वी लाभ घेतला आहे अशा शेतकरी बांधवांना नवीन नियम आणि अटींची पूर्तता करावी लागणार आहे। पीएम किसान या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी बांधवांना फार्मर आयडी कार्ड द्यावा लागणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ऑक्टोबर 2024 पासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक ही योजना लागू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या शेतजमिनीची सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध करून दिली जात आहे। तसेच या पोर्टलवर किंवा ॲपवर नोंदणी केल्यानंतर शेतकरी बांधवांना एक फार्मर आयडी सुद्धा देण्यात येणार आहे। दरम्यान आता नव्याने म्हणजेच 1 जानेवारी 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे किंवा ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत नोंदणी करून फार्मर आयडी मिळवणे अनिवार्य असणार आहे। जर तुमच्याकडे हे फार्मर आयडी कार्ड नसेल तर नवीन शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर हा फार्मर आयडी कार्ड काढून घ्या, अन्यथा तुम्हाला 2025 मध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तसेच मित्रांनो, या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की फार्मर आयडी कार्ड काढणे हे किती गरजेचे आहे, अन्यथा या योजनेचे पुढील हप्ते आपल्या बँकेत जमा होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा। तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण आपल्या या चॅनलवरती सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सविस्तर आणि 100% खरी माहिती देतो। त्यामुळे आपल्या या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।